मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महिलांसाठी लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये महिलांना प्रतिमाह 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील युवकांकडून सोशल मीडियावर लाडक्या भाऊ योजना यांना या आशयाच्या पोस्ट दिसू लागल्या। यावर बरेच मीम्स व्हायरल झाले। यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली। काय आहे ही योजना, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली। या योजनेअंतर्गत इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना दरमहा 6000 रुपये तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये मिळणार आहेत। पदवीधर तरुणांना 10000 रुपये इतकं मानधन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांचं वय हे 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे। कोणतंही शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बेरोजगार तरुणांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे। या योजनेसाठी राज्य सरकारकडून 5500 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। नोंदणी कुठे करायची आहे? योजनेच्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठीची रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती, विद्यावेतन, प्रशिक्षण रुजू आणि समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र या बाबी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील। 12वी, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करतील। विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी करतील। https://rozgar.mahaswayam.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। अर्ज कोण करू शकतं? उमेदवाराचं किमान वय 18 आणि कमाल वय 35 वर्ष असावं। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा ITI किंवा पदविका किंवा पदवी पदव्युत्तर असावं। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेमध्ये सहभागास पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचं बँक खातं आधार संलग्न असावं। उमेदवाराने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता ही पुढील प्रमाणे: आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। आस्थापना किंवा उद्योगांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकरप्शन, DPIT आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। प्रशिक्षणानंतर पुढे काय करायचंय? या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली की आस्थापना, उद्योग किंवा महामंडळामार्फत उमेदवारांना कुशल आणि अर्थकुशल प्रकारचं प्रत्यक्ष प्रशिक्षण हे देण्यात येईल। या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र हे देण्यात येईल।